सुनी इंस्टाग्रामचं पासवर्ड दे. देत नाही जावा. अगं इंस्टाग्रामचं पासवर्ड द्यायला तुला काय अडचण आहे? माझी मर्जी. माझी मर्जी का? तुझ्या असल्या वागण्यामुळे तर बाहेर मी गर्लफ्रेंड पटवलोय. आता बस बॉम्बलत. माझी मर्जी इंस्टाग्रामचं पासवर्ड होता. डॉक्टर साहब, कीड़ा तो ऊपर वाले दांत में था, आपने नीचे वाला दांत क्यों निकाल दिया मेरा? वो इसलिए कि नीचे वाले दांत पे खड़े होकर ही ऊपर वाले दांत को खाता था कीड़ा. अहो, माझ्याकडे बघून तुम्हाला माझं वय किती वाटतंय? तुझ्या हाताकडे बघून 20, तुझ्या केसांकडे बघून 18 आणि तुझ्या चेहऱ्याकडे बघून 22. इश्शा. अगं थांब, बेरीज मारतो. मामी तवा शिकायला आताच आले. बरोबर, राहा थोड्या वेळ राहा आणि मग जा. लगेच जाऊ नका बघा. राहा राहा राहा. काहीच हलकट जावाई बाई. 5 मिनिटं झालं टेकली नाही तर लगेच जायचं. कुठं म्हणते तर राहा भिन. आमच्या इथं जेव्हा राहत होते तवा. अगं तुला माहितीये का, जी बाई नवऱ्याला घाबरते ती मेल्यावर स्वर्गात जाते. हाव का? मग जी बाई नवऱ्याला घाबरत नाही ना ती जित्यापणी स्वर्गात राहते. समजलं काय? तुम्ही काही सांगितलं ना मी तुम्हाला घाबरत नसते. हॅलो, मी आरती बोलते. बोला तुम्ही, मी टाळ्या वाजवतो. तुझं नाव काय ग? सगळेजण मला ताई म्हणतात. काय योगा राव, मला पण सगळेजण दाजी म्हणतात. जगात सगळं काही बंद होईल पण एक गोष्ट कधीच बंद होणार नाही. बायकोचं तोंड. सुनी, प्रत्येक सुंदर मुलगी मनात घर करत असते. मग तुझ्या मनात गल्ली तयार झाली असेल. मला सांगा, बायकोत आणि मेहुनीत काय फरक असते? मेवणी बूट चोरून पैसे मागते आहे आणि बायको बुटानं मारून. सकाळी तुझ्या घराच्या खाली येऊन किती हॉर्न मारलो, साधं गॅलरी सुद्धा आणलीस बाबा. तू होताच होय? मला वाटलं कचऱ्याच्या गाडीवाला होता. ऐक ना, मी आंबे आणले ते 150 रुपये डझन. एक आंबा कसा पडला सांग बरं मग. तुमचा मुडदा बशिवला 150 रुपये डझनचे आंबे आणले तर आणि एक आंबा कसा पडला ती मला विचारतात का काय? तुमच्या हाताला काय रगत पिची फुटली का? कसा पडला? जा त्यो आंबा पहिला सापडून आणा कुठं पडलाय ती. त्याच्याशिवाय अजिबात घरी ते 11 आंबे इथं ठेवा आणि तो एक आंबा कुठं शिक पडलाय ती सापडून आणा. त्यो मला विचारते कसा पडला. मी आणलेत होय. अगं मला एक सांग, कायम नवरदेवाला घोड्यावरच का बसवत्या? अहो, मग गाढवाला गाढवावर बसवल्यावर कसं वाटेल? अहो, मार्केटला चाललाय काय? होय. अहो, मग येताना माझ्यासाठी समोसे घेऊन या ना. अगं काय समोसा खात्यास? ते आपल्या हेल्थ साठी चांगलं नसतंय. बरं, मग एक काम करा, समोसाच्या जागी ना 1-1 किलो काजू आणि बदाम घेऊन या. ते तर आपल्या हेल्थ साठी चांगलं असतंय ना. एक काम करतो, समोसाच घेऊन येतो. काय कधी न कधी मारायचंच आहे, खाऊन पिऊन मरू.